Please subscribe and share SWA News. नमस्कार. आमचे गुरु सद्गुरू बालदत्तनाथ यांनी आम्हा सगळ्या शिष्यांना हे प्रचिती आणून घडवून दिली की जे जगी आहे तेच देही आहे. तू तोच मी. या जगामध्ये जो वावरतो तोच या मनामध्ये वावरतो, या देहामध्ये वावरतो. तो कसा? तर त्यांनी संपूर्ण 3 डोंगर स्वतः कोरून त्यात शिल्परूपाने ते दाखवून दिलेलं आहे आरवली सोनसुरे येथे, की जो आपल्या आतमध्येच आहे तोच या निसर्गामध्ये आहे. शिव जो सगळ्यांमध्ये आहे आणि त्यानेच प्रसवली ती शक्ती इच्छामा. सगळ्यांचा देव महादेव शिव आणि त्याची शक्ती महामूळ माया. आज तीच महामूळ माया जी तुमच्या आमच्यामध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये, या निसर्गामध्ये, या कणाकणामध्ये आहे. आज ती मूर्त रूपाने आमचे आजोबा यांनी नोएडा येथून सप्तधातूंची ती मूर्ती बनवलेली आहे आणि ही मूर्ती साकार केली पद्मश्री पद्मविभूषण राम सुतार यांनी. नोएडामधून ही आमची जवळजवळ 12 फुटाची मूर्ती आता इथून निघते ती आरवली सोनसुरे इथल्या क्षेत्रस्थानी. तुम्ही या क्षेत्राला भेट द्या. आपल्या आत जी महामूळ माया आहे तीच तुम्हाला समोर दिसतेय आणि तुम्ही दोघी एकमेकांना ज्या वेळेला पाहाल त्यावेळेला तादात्म्य पाहून जाल. ही माझी मी स्वतः तुम्हाला हे सांगते, कारण आम्ही सगळ्यांनी प्रचिती घेतलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ही प्रचिती घ्यावी अशी नम्र विनंती आहे. आज हा आगमन सोहळा झालेला आहे नोएडातून मुंबईतून तो कोल्हापूर ते चिपळूण परशुराम भूमी आणि तिथून मग तो आरवली सोनसुरेमध्ये जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आरवली सोनसुरे इथे या महामूळ मायेचं दर्शन घ्या आणि स्वतःच तिची प्रचिती घ्या. धन्यवाद. हे कसं आमचं इच्छा महामूर्तीचं आगमन सोहळा आहे आणि मी लहानपणापासून या भक्तीमध्ये आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो आहे की आज आम्ही त्या इच्छा माच्या आगमनामध्ये आम्ही सामील झालो आणि माता आम्हाला भरपूर आशीर्वाद देत हीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार? चॅनलच्या माध्यमातून भक्तांना आवाहन म्हणजे की हे आमचं गुरूंवर आमचा विश्वास आहे. लहानपणापासून मी त्याच्यामध्ये आहे आणि जर तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्ही येऊन नक्की भेट द्या. आरवली आमचं सोनसुरे आरवलीला आमचं क्षेत्र आहे, तिथे या आणि आमचा उत्सव तुम्ही नक्की पहा. दत्त जयंतीचा उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत, तो तुम्ही नक्की पहा. हो, आमची देवी इच्छामा तिचं आज आगमन इथे मुंबई नगरीत झालेलं आहे गेल्या 3 दिवसापासून. आणि वैशिष्ट्य म्हणजे या देवीचं आमच्या मूर्तीचं ज्यांनी घडवलेले आहे ते म्हणजे राम सुतार. ते आता अयोध्येत श्रीरामाची मूर्ती बनवत आहेत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो, जेवढे सगळे आता आपल्याला बघत असतील भाविक, सगळ्यांना मी हेच सांगू इच्छितो की तुम्ही नक्की आमच्या क्षेत्राला येऊन भेट द्या. सावंतवाडी वेंगुर्ला आरवली येथे आमचं क्षेत्र आहे, आध्यात्मिक क्षेत्र आहे. तिकडे तुम्ही स्वतः या आणि तिकडे जाणून घ्या नक्की हे क्षेत्र काय आहे आणि अध्यात्म कसं केलं जातं, कसं ध्यानधारणेतून, कसं नामामधून स्वतःला तुम्ही तुमची प्रचिती घेऊ शकता आणि कसं नामस्मरणातून तुम्ही देवाची प्रचिती घेऊ शकतात. हे साक्षात तिकडे परमेश्वरांनी मांडून ठेवलेलं आहे. आणि आता अर्थातच आता आमच्या देवीचं इच्छामाचं आगमनही होत आहे. तो दत्त जयंतीला आगमन सोहळा होणार आहे.
तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही नक्की या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. धन्यवाद. आता 2 दिवस खूप चांगले प्रोग्राम झाले इकडे. झी युवा संगीत सम्राट फेम ब्रह्मानंदा पाटणकर आली होते आणि त्याच्यानंतर काल प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्रबा मांडेवाल यांचं कीर्तन झालं आणि आताच आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम त्यांनी सुद्धा आमच्या या मिरवणुकीला भेट दिली आणि टी व्हीचे प्रसिद्ध कलाकार संजय उमछाम हे सुद्धा आलेले आणि आता भारतीताई पाटील ज्या माझ्या नवऱ्याची बायको झी मराठीच्या आणि स्टार प्रवाहाच्या ज्या सिरियल होतात त्याच्यामध्ये त्या खूप चांगलं काम करतात, त्यांनी सुद्धा आमच्या मिरवणुकीला भेट दिली. 25 वर्ष या क्षेत्राशी निगडीत आहे आणि शिवचैतन्य काय आहे याची प्रचिती आपण स्वतः येऊन घेतली तर आणखी चांगलं होईल. कारण तिथे गेल्यानंतर जे फिलिंग येतात ते कुठे ह्या विश्वात नाही आम्हाला जाणवत. त्याच्यामुळे आता जे मातेचं आगमन झालंय ते मातेचं आगमन हे करण्यासाठी आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष पण नाही, जास्तच 5-6 वर्षापासून ही तयारी चालली मातेची. आणि तात्विक जे विषय आहेत ते आम्ही ते मांडू शकत नाही आहे. ते तात्विक प्रत्यक्ष आजोबांकडेच जाऊन आम्ही ते अंतर्गत असतात ते मांडू शकत नाही. आणि ते तिथे गेल्यानंतर जी फिलिंग येतात मग एवढा उशीर का झाला, मातेचं काहीतरी हे होतं आगमन सोहळा ह्याच वेळी का. मग ह्या विश्वाची निर्मिती जे आता कलियुग चाललेला आहे त्या कलियुगामध्ये आपल्या सर्वांना सामावून घ्यायचं आहे. या पूर्ण विश्वाला आम्हाला तिथे सर्व धर्म समभाव या नात्याने एकत्रित करायचं. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाची रोजची सुरुवात आलामी सोहम नमः शिवाय या वाक्याने होते आणि मी विशेष आभार मानतो मार्गे सर आणि रितेश पाटील यांचे की ज्यांच्यामुळे आज मी देखील या क्षेत्राला भक्तिमय वातावरणात माझा देखील मी तिथे भेट दिलेली आहे. आणि खरोखर सर्व लोकांना कळकळीची विनंती की आपण देखील एकदा तरी सोमचिरी आरवली येथे भेट द्यावी. आज इच्छामा यांची 4 दिवस इथे वास्तव होतं आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या देवभूमीत म्हणजे या देवनार गावामध्ये सर्वांनी याचा लाभ घेतला आणि आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात ही जी मिरवणूक निघालेली आहे. मोठ्या संख्येने इथे विविध मान्यवर येऊन गेले, या इच्छामा देवीचे दर्शन घेऊन गेले. पण मी एवढंच बोलू इच्छितो की सर्वांना चांगली शिकू दे, सगळ्यांना चांगलं ऐश्वर्य धन संपत्ती प्राप्त होऊ दे आणि अध्यात्माच्या दृष्टीने अतिशय, कारण आताचं जे जग आहे हे वेगळ्या दिशेला चाललं आहे आणि अशा वेळेला अध्यात्माच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे या जे क्षेत्रावर सगळ्यांना एक बीज पेरलं जातं आणि त्याचाच एक रूप म्हणून आमच्यासारखे भक्त देखील एक विविध चांगली कामं आमच्या हातून होतात. इथे गेले 4 दिवस गुरुवारपासून मातेचं वास्तव्य आहे, स्वयं इच्छामा देवतेचं वास्तव्य आहे. हे आज म्हणजे रविवार दिनांक 17 रोजी इकडनं प्रस्थान होत आहे. हा महामृमा इच्छामा देवतेचं हे राम सुतारांनी साकार केलेली मूर्ती आहे. इथे पद्मभूषण पद्मश्री राम सुतार जे आहेत त्यांच्या हस्ते ही मूर्ती साकार केली गेली आणि ते स्वयं शिवचैतन्य आजोबा आज तिकडे स्थापन करणार आहेत. दत्तजयंतीच्या दिवशी स्वयं शिवसद्गुरू बालदत्तनाथ महाराज ज्यांनी शिवाची भूमी नटवली, शिवभूमी, शिवसृष्टी, ब्रह्मसृष्टी आणि जीवसृष्टी या 3 सृष्ट्या संसुरेमध्ये नटवल्या आणि त्या सृष्ट्यांमध्ये शिवाचं वास्तव्य ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय आणि त्याचीच ही शिवशक्ती म्हणजेच इच्छामा आज इथे अवतरली आणि या देवनार देवभूमीमध्ये इथे 4 दिवस वास्तव्याला होती. हे आमचं परम भाग्य की आम्हाला तिची साथ आज 4 दिवस इथे भेटली आणि इकडनं ती जाणार आहे ती कोल्हापूरला, कोल्हापूरवरनं पुन्हा चिपळूणला येणार आहे आणि चिपळूणला पुन्हा रथयात्रा निघणार आहे. कोल्हापूरमध्ये तिचा महालक्ष्मीचा मान होणार आहे आणि त्यानंतर रथयात्रा ही संस्कृती समाप्त होणार आहे. इथे आमचं सकाळी प्रार्थना सहस्रनामावली पाठण असायचं, संध्याकाळी प्रार्थना भजन असे आणि कीर्तन हे असे कार्यक्रम आमचे दिवसभर कार्यक्रम असायचे. 4 दिवस सतत आमचे कार्यक्रम चालू होते आणि या कार्यक्रमाच्या आनंदाच्या डोहात संपूर्ण देवनार गाव धावून निघालं आणि ही देवभूमी आज मुंबापुरीची देवभूमी इथे पावन झाली. या ठिकाणी पावन झाली या मातेच्या आगमनाने. पूर्ण भविष्यात असा हा सोहळा आज देवनार गावात आपल्याला बघायला मिळाला आणि यापुढे सुद्धा कधीच अशी घटना घडणार अशी मला अपेक्षा नाही.